कोण म्हटलं? हिडीव तर पडले ना या इथून आता पूजीला ना आम्हाला किचन मध्ये ए हित यायचं गाच नाही कोणाचा. सगळी इष्ट कोणी नाव आहे? आमचा आहे म्हणते रे. फकडे नाव आहे फकडे. त्या दिवशी तिला मारलं कमीच पडलं. नाही नाही ये बाई ये आता तयारी करून ये आता. आता तिचा काय घास आहे? संपलं वार फिरून फिरून दमली. काय किती काम व्हायचं. अगं तिला 5,000 तिला महिन्याला 4 गॅस लागतील. मग काय तर सुका जायवे शिट्टी. भाकरी करपू देऊ नको. आज सकाळ स्वयंपाक लगेच संपला ग. किती ऊन पडलं होतं तुम्ही बघितलं होतं. 4 भाकरी केलते मी खायापुरती. आज पोरगा लय रुसलाय ग. मारलं तुम्ही रुसलला तर काय करून खवळताय त्याला. मला दगड घालतय. त्याच्या मनाजोग नाही केली तस करते. पण 2 चपली हाणतय. दिले ना 2-4 खणसोडिया. तरी फ्रूट 2 प्याला की एकटाच. मोना पिले का मोना? मोनानं काम करू लागेल बघा. सगळ्या जनावराला वैरण टाकू लागेल. आगावपणा करायला पाहिजे म्हणजे. लागा जायला ग. मी काल जाणार अजून आहे का जाण? मग मस्त आहे. आज अजून आणाय पाहिजे. मोना माझं संग येणार जाणकडला काय? मोना असल्यावर काय टेन्शन नाही. मोना तू दावं घेऊन ये. मोठी मोठी लाकडं आणतो. बरं कटके आणू की. शिल्लक असलेलं चांगलं असतं र मोना. म्हणजे कमी पडत नाही. लाकडं पाहिजे लाकडं बी आणायची. काय ठेवाय नाही आता. नवऱ्याला आज नुसत्या भाकरी कमी पडल्या तर नवरा म्हणतो आज भाकरी कमी पडली रे आहे. काय ऊन लागलं कसलं मला इथं भोंड या लागली. अर्धी भाकरीवर आहे मी. किती एकच भाकर झाली आपल्या? 2 झालेल्या. 2 मला 2 एकट्याला झाले. आता तुला 2 बापूला 1 आणि मोनाला 1. म्हणा एक खाते बापू एक खाते. मोना तू किती दाखवना? अर्धी. बरं 5-6 भाकरी करा की. एका जास्त असावी कोण आलं गेलं तर. कुत्र्याला लागतंय की मस्तराची राखण करतोय कुत्र. वारं सुटलं या. वारा सुटला का जाळ लागतो. तरी म्हणलं तू सकाळच जास्त कर कमी पडले. कसलं पडलं होतं सकाळचं जादा कर म्हणताय. आणि त्या पावसामुळं काय झालं माहिती आहे का? इथं जाळ सुद्धा पेटाना. ते वैता घरी काय तर? बास केलं. ते फुकारीने फुकून कस तरी आपली 4 भाकरी करून खाया घातलं ते बघा की. पण म्हणलं ना गॅस जोड कर गॅसवर. फुकून कस तरी घालते बायको. एका बाजूनच जावं लागतंय. म्हणून तिकडून लाकडं सर. तिकडून लाकडं सरते. हळू सारायचं. वार सुटलंय. वार पाहिजे पण थोडं पाहिजे. लय सुटलं तर मग लय जाळण पेट घेतं. आणि पुन्हा मग उलटताना हाय लागते. अगं पाताळ पेटेल. भाकर फुगली शेवटी. आरावची भाकर ती भाकर जाणार. मिळतंय का लय आता काय बी तुम्हाला सुचायला या. रडायला लागली सांगी. रडते कशाला घाम मोना ताई रडायला लागली. भाकरी मिळणार. तिला भाकरी करायला दमली ती. मी भाकरी जर केल्या ना लय भारी. तिखट काय लागत. बघ मी काल करून घातले पोराशी. अगं लसूण टाकली पुन्हा अजून पाणी टाकलं.
झाला मग इथं मलाच कसं करून घालू ना भाकरी अशी पापडा जर खाल्ला ना तर फुगलं पाहिजे. वारा आता जर माझ्याकडे यायला लागला भाकर टाकाय गेली तर पोचतोय. हातालाच नीट पाणी लावायचा, हिरवं ठेवू नको. नाही हिरवी भाकर तुला खायला लावणार. करपवली ती की एखादी म्हणजे कोळसा तुम्ही खाचा. अगं 2-3 दिवस त्यांना भाकरी मिळाली नसतील. अशा चुलीवरच्या भाकरी, गावरान देशी भाकरी मिळाली नाही त्या. कुठं तर हाटीला तर वडापाव खाल्ला असतील, कुठं तर समोसा खाल्ला असतील, नाही तर मिसळ पाव. अरे आपल्या कालवण भाकरी दूध काय मिळालं नसेल म्हणून चालता पाय घेतला सर काढता पाय. आर तू इथं घरी यायचं नाही निलेशराव. ही घर आणि ही सगळी शेत जमीन आता फकाड्याच्या नावावर आहे. आणि काही दिवसानं ही सगळी स्टेट हे पोरांच्या नाव करून टाकतो. मग तुला काहीच मिळत नाही आता. पोरायचं नाही काय करायचं, कुठल्याच पोरायचं करायचं. तुमच्या हाय तेवढीच राहू द्या. तेव्हा आता तू ह्या घरी तर तू येऊ शकत नाही. ए तिथं त्याला येऊ द्यायच नाही पूजे. हो बसा फिर फुस द्यायच नाही आता जरा इकडं. बसा इथं आता. पोळायला लागलं बाया. भाकरी करायची सुका जायवी. मनगटात बळ लागतं. बोलाय काय कोणाला बी जीव उचलायचे आणि बोलायचा. मोना तू पण भाकरी करायला शिक. झाल्या बस केल्या का आता का अजूनही करते. साखर ती कुत्र्याला 5 होते त्या खायला. अगं जरा आर बाहेर काढ घेईन थोडं आराव भाकर भाजी घे. न. अगं असलं माझ्या शांत बसा. आराव भाकरी भाजत होती कसली भाजत होती. तू तव्यावर बसते. कुत्र का बुकतोय रे बघा लांड का आलं का. असले सारे दिवसाच येतं लागलं. अरे तर काय तुमच्याकडे खंडाव आहे काय शरीरात भ्यायला लागलं. ज्याचा खंडाव आहे ती भेटते. आता मला जेवायला वाढा पहिल्यांदा. कोणी तू बघू लागली. भुका लागली त्या मला. आणते बघू वाढले. मोना आणि इथं जेव तुम्ही. आण मग. तू पण जेव इथंच.